आज आदरणीय पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये पक्षाच्या प्रमुख नेत्यांची आणि संपूर्ण प्रमुख कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची बैठक आज राष्ट्रवादी भवनमध्ये या ठिकाणी संपन्न झालेली आहे। दोन विषय सकाळपासून होते। एका सकाळच्या सत्रामध्ये पदवीधर मतदारसंघ, त्यानंतर शिक्षक मतदारसंघामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या विधान परिषदेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्याच्या संदर्भामध्ये चर्चा करण्यात आली आणि त्याच्यावर सविस्तरपणे त्या ठिकाणी मतदार नोंदणीच्या संदर्भातला जो विषय दिलेला आहे, मतदार नोंदणी करावी आणि उमेदवाराच्या बाबतीमधले आपलं मत काय, संघटनेने कुठल्या पद्धतीने निवडणुकीला समोर जायचं याच्यावर चर्चा झाली। दुपारच्या सत्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका, महानगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या बाबतीमध्ये आपल्या जिल्ह्याच्या स्तरावरचा आढावा घेण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे। पूर्वी आम्ही संबंधित जिल्हाध्यक्षांना या निवडणुकीची प्रक्रिया सुरू व्हायच्या अगोदर सगळ्यांना आपापल्या मतदारसंघामध्ये, जिल्ह्यामध्ये त्या असलेल्या स्थानिक विकास आघाडीच्या माध्यमातून निर्णय घ्यावा, महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची चर्चा करावी आणि जिल्हा स्तरावरच पहिल्या प्रथम आपण चर्चा करून आपण कुठल्या ठिकाणी उमेदवार लढवायचे, कुठल्या नाही लढवायचे किंवा कुठे आपण निवडणुकीला कशा पद्धतीने समोर जायचो याच्या पद्धतीचा अधिकारी दिला होता। त्याचा आढावा आम्ही आज या ठिकाणी घेतलेला आहे। येणाऱ्या निवडणुकीला सक्षमतेने निवडणुकीला समोर जायचं अशा प्रकारचा विश्वास दिलेला आहे। या महाविकास आघाडी आणि त्याचबरोबर मनसेचे सगळे प्रमुख लोक जे आहेत ते निवडणूक आयुक्त जे आहेत त्यांना भेटण्यासाठी, मुख्य निवडणूक अधिकारी चोपलिंगम यांना भेटण्यासाठी जाणार आहेत। असं कळते की शरद पवार स्वतः जाणार आहेत। त्यांनी या संदर्भात काही मार्गदर्शन केलंय का? काय नेमकं उद्याच्या दिवसात घडणार? नाही, आता हल्ली निवडणूक आयोगाच्या वेगवेगळ्या निवडणुकीच्या वेळा वेगवेगळ्या प्रकारच्या अशा प्रकारचे नियम आणि त्या ठिकाणी त्यांचे ते आदेश निघतात। आत्तासुद्धा जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका या संदर्भात जो काही त्यांनी आदेश काढलेला आहे निवडणूक आयोगाचा, जे काही सूचना आलेल्या आहेत त्यामध्ये निवडणुकीच्या बाबतीमध्ये हरकती घ्यायचा पिरियड कमी दिलेला आहे। त्यानंतर राज्यस्तरावर ज्या जिल्हा स्तरावर ज्या आपल्याला निवडणुकाच्या असलेल्या मतदार याद्या द्यायला पाहिजे त्या दिल्या जात नाही, अशा प्रकारच्या तक्रारी आहेत। बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचा अशा प्रकारचा आरोपसुद्धा आला, हरकती आल्या की राज्यातल्या काही लोकांनी हस्तक्षेप करून योग्य पद्धतीने आपल्या सोयीने त्या प्रकारे वाढ रचना केलेली आहे। जिल्हा परिषद, पंचायत समिती असो, नगरपालिका, महानगरपालिकेला दुबार नोंदणी असेल किंवा वाढीव नोंदणीच्या संदर्भामध्ये किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या असलेल्या नोंदणीमध्ये काही त्या ठिकाणी त्रुटी आहेत ते दाखवण्याच्या संदर्भातला निर्णय घेतला तर तिथल्या स्थानिक असलेल्या जिल्ह्यातल्या आणि राज्यातल्या असलेल्या निवडणूक प्रतिनिधीकडून असं सांगितलं जातं शासकीय की कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही ह्याच्यात बदल करणार नाही, आहे ती यादीच आम्ही अंतिम करणार। अशा प्रकारच्या बऱ्याच तक्रारी सकाळी आल्यानंतर उद्या महाविकास आघाडीत आदरणीय पवारसाहेब असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील, राज ठाकरे साहेब असतील, अनेक नेते, हर्षवर्धन सकपाळ, अशा प्रकारचे आम्ही सगळी मंडळी उद्या काही मुद्दे घेऊन या असलेल्या निवडणूक आयोगाला भेटणार आहोत। निवडणूक आयोगाने काम करताना निपक्षपणाने करावं अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे। काही त्रुटी, काही असलेल्या शंका हे निवडणूक आयोगाकडे आम्ही दाखवून त्यांच्याबद्दल त्यांच्याकडून उत्तर आणि मार्गदर्शन घेणार आहोत। पवार ने इसकी नाराजगी व्यक्त की कि संग्राम जगताप ने भी रुकते हुए नजर नहीं आ रहे। सवाल यह है कि क्या अजय दादा का कोई सुन नहीं रहा पार्टी में, तब की कमान चुप रही? नहीं, उसमें तो एक ऐसी राजनीति है कि यहाँ पे बीजेपी अपने जो सहयोगी पार्टी है उनको ख़त्म कर रही है। ये देश के और राज्य के अगर हम लोग घटनाएं देखेंगे तो बीजेपी अपने साथ हुए अपने अन्य पार्टी के लोगों की जो है ताकत कम कर रहे हैं। खाली संग्राम जगताप नहीं है, ऐसे शिवसेना गुट जो है, एकनाथ शिंदे का, अजीत दादा का गुट जो है, उनके पार्टी में आज से बहुत लीडर है, उनको बीजेपी उछलाती है, ऐसा चर्चा महाराष्ट्र में है। संग्राम जगताप ने जिस तरीके से बात की है, मैं कहना चाहता हूँ इस महाराष्ट्र में जिसका जिक्र यहाँ पे पवार साहब ने किया है, इस महाराष्ट्र की जो पहचान है वो सब लोगों को साथ में लेके जाने की है। लेकिन दुर्भाग्य है
ये देश की राजनीति में और राज्य की राजनीति में एक ऐसी लोगों की मानसिकता कुछ पार्टी की है जो विकास के काम पे बात नहीं करती है, वो धर्मवाद और जातिवाद के ऊपर काम करती है। और दुर्भाग्य से कुछ समाज को टारगेट करके जिस तरीके से बताया जाता है, मेरे ख्याल से अभी सब समाज को एक साथ होके इनको अपनी जगह दिखाना पड़ेगा। गोपीचंद पडळकरसारखी माणसं वगैरे जी आहेत ती आंदोलन करतायत, संग्राम जगताप यांच्या वक्तव्यांच्या विरोधात कुठेतरी विरोधाभास दिसून येत नाहीये. म्हणजे एकीकडे संग्राम जगताप जे त्या पक्षाच्या त्याची भूमिका हे प्री प्लॅनिंग केलेली स्ट्रॅटर्जी आहे. ही प्री प्लॅनिंग केलेली स्ट्रॅटर्जी आहे. या राज्यामध्ये देशामध्ये ज्या पद्धतीने धर्मवाद जातीवाद निर्माण करायचा, काही लोकांना अशा पद्धतीने बोलण्यात सांगण्यात येतं. मला कळतं की ज्या पक्षाचे ते आहे त्या पक्षाच्या नेत्यांनी समज दिला असेल आणि ते ऐकत नसेल तर आता या राज्यामध्ये आपल्या अलायन्समधल्या असलेल्या पार्ट्यांना संपवण्याचा प्रयत्न BJP करते का, हा एक प्रश्न येतोय. दुसरा प्रश्न असा येतोय, आता अशा पार्टीला मतदान द्यायचं का नाही, हे ज्या पार्टीला लोक टार्गेट करतायत, ज्या समाजाला टार्गेट करतायत त्या समाजाने त्या ठिकाणी ठरवलं पाहिजे. आणि ज्यावेळेला हे समाज ठरवेल त्यावेळेला 100% निश्चितपणाने परिवर्तन या महाराष्ट्रात होईल. त्यावेळेस महायुती आता जे सरकार आहे त्यांनी मोठ्या मोठ्या घोषणा केल्या होत्या आणि यासोबतच पगारवाढ पण दिली होती. ती पगारवाढी त्यांना अजून मिळाली. असं आहे की त्यावेळेला त्या असलेल्या ST कर्मचाऱ्यांचा कामगारांना गैरसमज करून अशा प्रकारचं आंदोलन करायला भाग पडलं. कोण करत होतं तुम्हाला माहिती आहे. आता हे सर्व करत असताना ज्यांनी आश्वासनं दिली आणि या असलेल्या ST कर्मचाऱ्यांना कामगारांना फसवलेलं आहे हे त्यांना दिसून आलेलं आहे. आम्हाला वाटतं ते ज्यावेळेला पक्षाकडं अशा प्रकारची मागणी करतील, जसं तांत्रिक विद्युत कामगारांनी आमच्याकडं कर्मचाऱ्यांनी सांगितलं आहे की आमचा अन्याय होतो आहे, आम्हाला सहकार्य करा, तशा प्रकारची सहकार्याची भूमिका मागितली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा 100% या असलेल्या ST कर्मचारी कामगारांच्या पाठीमागं उभा राहील. हनुमंतराव तात्या असताना मला वाटतं की शरद पवार साहेबांनी ST कर्मचारी आणि कामगारांच्या पाठीमागे सातत्याने उभं राहिलेलं होतं. त्यांनी राजकारणासाठी कधी ह्या लोकांचा वापर केला नाही. हल्ली राजकारणासाठी वापर करायचं आणि मतलब संपून गेल्यानंतर त्यांना सोडून द्यायची ही परंपरा आहे. आणि मला वाटतं की आता ST कर्मचाऱ्यांना कळलं असेल तर या सरकारची दिवाळी त्यांनी काळी करण्याच्या संदर्भातला निर्णय घेतला, निषेध केला. मला वाटतं तो योग्य केलेला. गायवळ प्रकरणामध्ये अद्याप देखील सचिन गायवळ हे देखील फरार आहेत. त्यांना देखील अजून आतापर्यंत अटक करण्यात आलेली नाही. पुणे पोलिसांचा या सगळ्या संदर्भातला तपास जो आहे तो सुरू आहे. दुसरीकडे धंगेकर जे माजी आमदार आहेत, शिवसेनेचे नेते आहेत, महानगर प्रमुख, ते मात्र सातत्याने चंद्रकांत पाटील यांच्यावरती आरोप लावतात. चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयातील समीर पाटील हे निलेश गायवळ यांच्या संपर्कात होते, अशा पद्धतीचे आरोप त्यांच्याकडनं लावण्यात येते. समीर पाटलाला देखील अद्याप कोणत्याही चौकशीसाठी पोलिसांकडनं बोलवण्यात येत नाहीये. मला असं कळलं की गांगेकरांना सुद्धा त्यांच्या नेत्यांनी सांगितलेलं की तुम्ही याच्यावर भाष्य करू नये. याच्यातच सर्व आलेलं आहे. मला वाटतं या संदर्भामध्ये गांगेकरांनी आरोप केले असतील, सरकारने त्याच्या बाबतीमध्ये चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहे. पालकमंत्री, मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की काही झालं तरी याच्याद्वारे पाठीशी असणाऱ्या लोकांना सोडणार नाही. आता कधी ती कारवाई करतील, चौकशी करतील याची आम्ही वाट बघू. परंतु चंद्रकांत पाटील या संदर्भात काहीच बोलत नाही. मध्यंतरी चंद्रकांत पाटील इशारा सभा होती सांगलीमध्ये, त्यावेळेस मात्र तुमच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांवरती त्यांनी बोट ठेवलेलं होतं. राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांचे भ्रष्टाचार आम्ही काढू असं त्यांच्याकडनं सांगण्यात आलं. तुमच्यावरती देखील त्यांनी आरोप लावलेले होते. आता त्यांच्या मित्र पक्षाच्या असलेल्या गंगेकरांनी आरोप केले असतील, अनेक लोकांनी आरोप केलेले आहेत आणि हे जर आरोप सत्य असतील तर त्याच्या बाबतीमध्ये माहिती ही गृह खात्याने काढून जर त्या ठिकाणी त्या मंत्र्यांचा सहभाग असेल तर त्याच्यावर कारवाई करावी. सर, आज एक सोशल मीडियामध्ये एक व्हिडिओ व्हायरल होतोय. औपचाराने असलेल्या गायत्री देवी यांनी भर सभागृहातच तलवार जी आहे ती मॅनातून बाहेर काढली आहे आणि इशारा सुद्धा केलेला आहे त्या तलवारीने. बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते. सोशल मीडियावरती नेटकऱ्यांकडनं त्या व्हिडिओवरती टीका केली जाते की या सगळ्या संदर्भात जी गुन्हा आहे तो दाखल व्हावा. मी तो व्हिडिओ पाहिला नसल्यामुळे मी काही आता सांगू शकत नाही. व्हिडिओ पाहिल्यानंतर मग मी त्याच्याकडे सांगेन. आम्ही शेतकऱ्यांना या ठिकाणी मदत झालेली नाही. 36,500 कोटीची मदत दिली आहे असं दाखवलेलं आहे. पण प्रत्यक्षात आम्ही अभ्यास करताना
नरेगा वगैरे ह्या सगळ्या योजना बघितल्यानंतर 12 ते 13,000 कोटीपर्यंत मदत मिळेल अशा प्रकारचं चित्र आहे. ही फसवी योजना आहे. शेतकऱ्यांना आकडा फुगून सांगितलेला आहे. म्हणून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने 17 तारखेला प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर 10 ते 2 वाजेपर्यंत शेतकऱ्यांसाठी या सरकारची काळी दिवाळी आम्ही साजरी करणार आहोत. आम्ही प्रत्येक जिल्ह्यातले नेते त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आम्ही उपोषणाला बसणार आहोत आणि शेतकऱ्यांच्या असलेल्या त्रुटी आणि शेतकऱ्यांचं पूर्ण कर्जमाफी 50,000 हेक्टरी मदत याच्यावर पंजाबने जशा प्रकारे मदत जाहीर केली तशी करावी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन देणार आहोत. पण स्पष्ट शब्दात सांगतो, पूर्णपणाने या सरकारने शेतकऱ्यांना फसवलेलं आहे. याची नाराजगी शेतकऱ्यांमध्ये आहे. हे आम्ही 17 तारखेला त्याचं आम्ही निदर्शनं आणून देणार आहोत. सोबत घ्यावं अथवा घेऊ नये यावर सुद्धा उद्या चर्चा होणार आहे. नाही, उद्याच्या चर्चेमध्ये मी आताही सांगितलं की आमच्या मताचा विभाजन होऊन दुसऱ्याला फायदा होऊ नये विरोधकांना याच्या संदर्भातली निर्णय घेण्याच्या बाबतीमधला आपण निर्णय घेऊ. अद्यापही महाविकास आघाडीमध्ये मनसे आणि त्यांचा आमच्या लोकांचा एकमेकांबरोबर आघाडी करण्याच्या बाबतीमधला निर्णय अद्याप झालेला नाही. ज्यावेळेला होईल त्यावेळेला ते निर्णय घेऊन आम्ही आघाडीच्या माध्यमातून पुढे जाण्याचा विचार करू. पण उद्या राज ठाकरे पण सोबत त्याच मंचावर येत आहेत. सामूहिक एक पत्रकार परिषद सुद्धा होते. या निमित्तानं मनसेला महाविकास आघाडीमध्ये घेण्यासंदर्भात काही एक पाऊल पुढे जात आहे असं म्हणता येईल का? उद्या त्या बाबतीमध्ये चर्चा होईल. फक्त एकच आहे, राज्य सरकारच्या निवडणूक आयोगाच्या असलेल्या प्रक्रियेवर जे कोणी विरोधक जे हरकती घेत असतील ते सगळेजण, मनसे नव्हे तर आम्ही सगळ्या बहुतेक असलेल्या लोकांना, संजय राऊत असतील, आमच्या प्रमुखांनी काय सगळ्यांनी आव्हान केलेलं आहे, जे लोक असतील विशेषतः मुख्यमंत्र्यांनी सुद्धा यावं अशा प्रकारचं आव्हानसुद्धा केलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं की निवडणूक आयोगाने पारदर्शकपणा देण्यासाठी सर्वांना हरकती वाटत असेल, शंका येत असेल तर सगळ्या पक्षाच्या लोकांनी यावं आणि नेत्यांनी यावं अशी आमची अपेक्षा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार काँग्रेस पक्ष याची भूमिका काय असेल? मी असं आहे, मी आत्ता सुद्धा सांगितलं, जर त्या प्रश्नापैकी ज्यावेळेला रितसर अशा प्रकारचा प्रस्ताव येईल त्यावेळेला 100% पक्षाची भूमिका आम्ही जाहीर करू. रितसर त्याचा प्रस्ताव अजूनही आलेला नसल्यामुळे ती पक्षाची भूमिका मी आज जाहीर करणं योग्य वाटतं. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका तोंडावर आहे. मात्र महाविकास आघाडी म्हणून एकत्रित तुमची एकही बैठक झालेली नाहीये. जर तुम्ही नेते एकत्र येत आहे अशा पद्धतीची माहिती मिळते. हे खरं आहे का? की साधारणपणे कधीपर्यंत हा तिढा जो आहे हा नाही, तिढा वगैरे काही नाही आहे. असं आहे की महाविकास आघाडी आत्तापर्यंत सगळ्या निवडणुका लढवलेल्या आहेत. येणाऱ्या काळामध्ये आत्ताच कार्यक्रम जाहीर झाला. आजच मला वाटतं जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आरक्षण जाहीर झालेले आहे. प्रोग्राम अजून जाहीर व्हायचा आहे. परंतु उद्या प्रमुख लोक आम्ही सगळे भेटणार आहोत. त्यावेळेला निश्चितपणाने महाविकास आघाडीचे पुढच्या असलेल्या बैठका आणि त्याप्रमाणची रणनीती ठरवण्यासाठी निश्चितपणाने आम्ही चर्चा करू. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीमध्ये कुठेतरी स्वतंत्र स्वबळाची भाषा जी आहे ती त्यांच्या मित्रपक्षांकडनं बोलली जाते. तशाच पद्धतीचं काहीसं जे पुढचं चित्र आहे ते महाविकास आघाडीमध्ये दिसणार आहे का? कारण की स्थानिक पातळीवरती तुम्ही जिल्हाध्यक्षांना निर्णय देणार का स्वतंत्र लढण्याच्या संदर्भात? महाविकास आघाडीमध्ये अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचे चित्र नाही. महाविकास आघाडीने स्थानिक पातळीवर आम्ही प्रत्येकाला चर्चा करायला सुद्धा सांगितलेले आहे. काही जिल्हा स्तरावर तशा प्रकारच्या बैठका झाल्या आहेत. काही जिल्हा स्तरावर तशा चर्चा प्राथमिक स्वरूपात झालेल्या आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून सूचना याव्या म्हणून या ठिकाणी काही लोक थांबलेले आहेत. परंतु मला वाटतं की चर्चा झाल्यानंतर काही जिल्ह्यामध्ये प्राथमिक पहिल्या दुसऱ्या फेऱ्या झालेल्या आहेत. मग आता आरक्षण पडल्यानंतर कुठल्या मतदारसंघामध्ये कोण कुठल्या प्रकारे उभं करायचं अशा प्रकारची चर्चा सुरू आहे. संग्राम जगताप सातत्यानं वादग्रस्त वक्तव्य करतायत. शरद पवारांना देखील बोलताना निषेध व्यक्त केला अशा पद्धतीची माहिती मिळते. काय ते म्हणाले आणि तुम्ही सहकारी आहात एकेकाळचे, काय त्यांच्याबद्दल? राजकारणामध्ये जाती धर्मावर राजकारण करण्याची महाराष्ट्राची परंपरा आणि प्रथा नाही. या महाराष्ट्राने एकसंघतेचा संदेश या देशाला दिलेला आहे. दुर्दैवाने सत्तेच्या हव्यासापोटी सत्ता टिकवण्यासाठी लोकांच्या लोकप्रियतेपेक्षा जाती धर्माचा वाद निर्माण करून सत्ता टिकवता येते हा फाजील आत्मविश्वास
या देशामध्ये आणि राज्यामध्ये असलेल्या सत्तेतल्या लोकांना झालेला आहे. म्हणून वाचाळवीरांची संख्या वाढलेली आहे. जाणीवपूर्वक काही समाजाला टार्गेट करून त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. दुर्दैव आहे, कोणी कुठं काय खरेदी करावी अशा प्रकारची बंधनं घालण्याची मुक्त अशा प्रकारची चर्चा होत असताना सरकार गप्प बसलेलं आहे. हे सर्वात मोठं दुर्दैव आहे. का सरकारला ह्याच्या पाठीमागं त्यांचा पाठिंबा आहे का हे तरी एकदा स्पष्ट करावं. म्हणजे या असलेल्या धर्मामध्ये असलेल्या जाती तेढ निर्माण करायच्या, जाती धर्माच्या नावाखाली समाजामध्ये मोर्चे काढायला लावायचे, समाजामध्ये वाद निर्माण करून द्यायचा आणि एकमेकांच्यावर त्या दरी निर्माण करण्याचं दुर्दैवाने या महाराष्ट्रामध्ये आता सातत्याने होत आहे. आणि मला वाटतं की याचा विरोध व्हायला पाहिजे. म्हणून पवार साहेबांनी सुद्धा मगाशी सांगितलेलं आहे की अशा पद्धतीच्या राजकीय असलेल्या प्रवृत्तींना हा विरोध करणं गरजेचं आहे आणि तशा प्रकारची भूमिका राष्ट्रवादी भविष्यकाळामध्ये घेणार. पक्षात प्रदेशाध्यक्ष बदलण्याबद्दलच्या काही चर्चा आहेत का? रोहित पाटील यांचं नाव चर्चेत असल्याबद्दल बोललं जातं. नाही, रोहित पाटलांना महत्वाची पद आहे तीच बदललेली नाही. युतीचं अध्यक्षपद असेल, ग्रुपचं अध्यक्षपद असेल, विद्यार्थीचं अध्यक्षपद असेल, तर ते कधीपर्यंत संघटनात्मक बदल कधी असं आहे की आमच्याकडे इच्छुकाची संख्या फार आहे, काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या फार आहे आणि तेवढे कार्यकर्ते सक्षम आहे. आम्ही सर्वांना विचारात घेऊन चर्चा करून आपण निर्णय घेतो. आज अल्पसंख्याकांचा निर्णय घेतलेला, काही पदाधिकाऱ्यांच्या सेलचे निर्णय घेतलेले आहेत. अजून जिल्ह्याच्या काही अध्यक्षांना आमच्या राज्यावर बढती घेऊन नवीन अध्यक्ष नियुक्ती करायची आणि पक्ष संघटना मजबूतीने करायचं आहे. या पद्धतीने युवक विद्यार्थी असेल या संदर्भामध्ये सुद्धा आम्हाला निर्णय घ्यायचा आहे. तो निर्णय घेताना चांगले पदाधिकारी 100% काम करणारे चळवळीतले कार्यकर्ते उभे तुम्हाला पाहायला मिळतील. सर, उपमुख्यमंत्री यांच्या से विधानसभा में हमारा अलायंस हुआ है, लोकसभा में अलायंस हुआ है. अभी जो सत्तारूढ़ पार्टी है उनके खिलाफ महाविकास आघाड़ी एक साथ लड़ना चाहिए, इसके बारे में हमारा एक मत है. कल हम लोग निवडणूक आयोग को मिलने वाले हैं, उस वक्त पे हम लोग इस बारे में बात भी करेंगे. कौन सी भी हालत में जिस तरीके से सत्ता और आयोग को हाथ में लेके इलेक्शन और चुनाव लड़ाया जाता है उसमें शक है. उसके खिलाफ अगर हमारा वोटों का बंटवारा नहीं होना चाहिए, इसका ख्याल रख के हम लोग इलेक्शन लड़ने की तैयारी करेंगे. जैसे महायुति कह रही कि मुंबई में अलायंस होगा लेकिन शायद बाकी के जगहों पे नहीं होगा, इस तरह का उनका पिक्चर है. क्या उस तरह की स्थिति महाविकास आघाड़ी में भी कि मुंबई में अगर अलायंस कर ले, बाकी जगहों पे अलग-अलग सीट लड़े? नहीं, उनका क्या करने का, उनका पार्टी का अलायंस का उनका है. हमारा तो है, हमने तो जिलाध्यक्ष और वहाँ के नेता को सबको बताया. अब लोकल लेवल पे डिसीजन ले लो. महाविकास आघाड़ी करके पहली प्रायोरिटी करके हम लोग काम करेंगे. अगर कुछ जगह पे अगर उनका साथ में नहीं तो हम लोग अपने ताकत से लड़ेंगे. दूसरा ये कि मुंबई में खासकर आप लोगों की कैसी ताकत राष्ट्रवादी को मिल रही है, यूनाइटेड है तब भी, उसके लिए कुछ अलग रणनीति आप बना रहे हैं? ऐसा है कि अभी राजनीति में जो है वोटिंग पावर और इलेक्शन का सिस्टम बदल गया है. क्रांति उसका नाम है. मेरे ख्याल से बेरोजगारी, किसानों का सवाल, यहाँ के मुंबई की हालात, जहाँ जहाँ जो लोकल यहाँ पे प्रॉब्लम है उसको उठा के हम लोग काम करेंगे. हमारे पास कितने लोग हैं उसको हम लोग ध्यान में नहीं रखेंगे. हम हमारे पास कितने लोग जुटा पाएंगे उसको ध्यान लेके आज की रणनीति हमारी रहेगी. राष्ट्रवादी कांग्रेस हो या उसके साथ अब राज ठाकरे के बच्चे का इंजन भी जुड़ जाएगा, कैसी स्थिति तैयार हो गई है? जिस वक्त पे ये अगर हमारे पास प्रस्ताव आएगा उस वक्त पे हम लोग बात करेंगे. आज तक वो प्रस्ताव आया नहीं है. जिस दिन प्रस्ताव आएगा उसके ऊपर हम लोग बात करके डिसीजन ले लेंगे. ओके, धन्यवाद.